कोल्हापूर एलसीबीने सांगलीतील गांजा विकणाऱ्या वैभव आवळे याला 1 लाखांच्या गांजासह ठोकल्या बेड्या. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 2 पथके तयार केली व त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून सदर व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या. सदर पथकापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की चिपरी फाट्याजवळ एक इसम त्याच्याकडे मोटरसायकलवरून गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी छापा कारवाई सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व अंमलदार यांनी चिपरी फाटा जयसिंगपूर येथे पथकाने सापळा रचला. मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम स्प्लेंडर मोटरसायकलवरून आलेला दिसून आल्याने त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव राजाराम आवळे असे सांगितले. 2 पंचांसमक्ष त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात 5 किलोग्राम गांजा, एक मोबाईल हँडसेट व गांजा विक्री करता वापरलेली दुचाकी स्प्लेंडर असा एकूण 1,82,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. मिळून आलेला गांजा हा अंमली पदार्थ योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 2 पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला आहे. गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणारा इसम नामे वैभव आवळे याच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करतायत. सदर आरोपी हा सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.